या देशाची फेडरल डेमोक्रेसी संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या आडून घातला होता, जो फसला. भारतीय जनता पार्टीचं सरकार असणाऱ्या या महाराष्ट्राच्या सरकारने सत्तेत येण्याच्या अगोदर माझ्या महाराष्ट्रातील 6.29 कोटी महिला भगिनी ह्या आमच्या लाडक्या भगिनी कशा आहेत याची सत्ताधारी पक्षातल्या सर्व घटक पक्षामध्ये एक चढाओढ लागली होती की ह्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, ह्या आमच्या लाडक्या भगिनी आहेत आणि त्यांना 1,500 रुपये ओवाळणी आम्ही प्रत्येक महिन्याला देऊ अशा प्रकारची आरोळी ठोकली होती. या देशामध्ये महाराष्ट्र हे दुर्दैवाने एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये सत्तेत आल्यानंतर अचानक यांना ज्या महिलांना तुम्ही सरसकट मानधन 1,500 नाही 9,000 रुपये दिले आणि मतं विकत घेतले होते अगोदर, महिला आणि बालकल्याण खात्याने कडक निर्बंध आणि निकष फॉर्म भरून घेताना लावले होते का? तर लावले होते, परंतु त्याच्याकडे डोळे झाक करून 9,9, 10,10 हजार रुपये सरसकट महिलांच्या खात्यात टाकले आणि मतं विकत घेतली. जसंही सत्तेत हे सरकार आलं तसं यांनी सुरू केलं की या राज्यामध्ये अनेक महिला अपात्र आहेत, लाडक्या भगिनी अपात्र आहेत. जवळजवळ 75 लाख महिला भगिनींना अपात्र ठरवण्याचं महापाप या राज्यामध्ये झालंय. मला एक सांगा, या पृथ्वी तलावर असा कुठंतरी भाऊ असेल का हो? डाकू जरी भाऊ असला आणि त्यांनी आपल्या भगिनीला काही मोडकं तिडकं ओवाळणी टाकली असली तर ती ओवाळणी तो वापस घेतो का? इतका स्वार्थी भाऊ मला वाटतं या पृथ्वी तलावर महाराष्ट्र राज्यात जे सत्तेत नेते आहेत ना, यांच्या इतका स्वार्थी भाऊ कुठंही नसेल. यांना महाराष्ट्रामध्ये सत्तेत यायचं होतं आणि सत्तेत आल्यानंतर यांनी यांचे खरे दात दाखवायला सुरू केले. जवळजवळ 75 लाख भगिनीपैकी 6,457 महिलांकडून 11 कोटी रुपये वसूल करण्याचं महापाप या सत्ताधाऱ्यांनी केलंय. या सत्ताधाऱ्यांचा एक महाराष्ट्रातली महिला नागरिक म्हणून मी जाहीर निषेध करते. वास्तविक पाहता सप्टेंबर 2023 मध्येच नारी शक्ती वंदन विधेयक हे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये विरोधकांच्या पाठिंब्यावर मंजूर झालं होतं. असं असताना सुद्धा देशातील महिलांच्या जनतेची आणि महाराष्ट्रातील 6.29 कोटी महिलांची मोर्चे काढून काढून जर तुम्ही दिशाभूल करत असाल आणि एकीकडे लाडक्या भगिनींना तुम्ही दोडक्या ठरवत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करताय. या महाराष्ट्रातल्या 6.29 कोटी महिला तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाहीत.